नमस्कार. आज आपण अख्ख्या मसूरची आमटी करणार आहोत. याला कोणी ब्लॅक डाल म्हणतो. तर ही खायला खूप रुचकर लागते. ही मसूरची आमटी बनवण्यासाठी आपल्याला ही मसूर 5 ते 6 तास भिजवून घेण्याची काहीच गरज नसते. तर 4 ते 5 शिट्या दिल्या की ती छान मेल्ट होते. अशा प्रकारे मी 4 शिट्या देऊन ही चांगली शिजवून घेतलेली आहे. आणि याला आता आपण फोडणी देणार आहोत. तर फोडणी करण्यासाठी आपण पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं. तेल चांगलं गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आपण राई घालून घेणार आहोत. 1 चमचावर मी राई घालून घेतलेली आहे. 5-6 लसूण पाकळ्या घालून घ्यायच्या. त्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा कापून त्याच्यामध्ये टाकलेला आहे. हे थोडं परतवून घ्यायचं. नंतर याच्यामध्ये आपण बारीक चिरलेला टोमॅटो घालून घ्यायचा. टोमॅटो चांगला स्मॅश होईपर्यंत परतून घ्यायचा. माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवनवीन रेसिपी आपल्यापर्यंत पोहोचू शकतील. अशा प्रकारे चांगलं स्मॅश झाल्यानंतर याच्यामध्ये आपण 1 चमचाभर तिखट घालून घेणार आहोत. या तिखटामध्ये 21 प्रकारचे मसाले असतात. सगळा गरम मसाला यात मिक्स असतो. त्यामुळे दुसरा वेगळा धना पावडर, जिरा पावडर वगैरे घालण्याची गरज भासत नाही. अशा प्रकारे आपण हा मसाला घालून घेतलेला आहे. त्यानंतर याच्यामध्ये आणखी चव येण्यासाठी पाव चमचा आणखी थोडासा गरम मसाला आपण याच्यामध्ये घालून घ्यायचा. चिमूटभर हळद घालून घ्यायची आणि हे चांगलं परतवून घ्यायचं. याच्यामध्ये मी आलं लसूण पेस्ट घातलेली नाही आहे. तर जे वाटप केलं आहे मी कांदा खोबरा भाजून घेऊन जे वाटप केलं आहे त्याच्यामध्ये मी आलं लसूण घालून घेतलेली होती. त्यामुळे याच्यात वेगळी आलं लसूण पेस्टची गरज भासलेली नाही आहे मला. या वाटपामध्ये मी सगळं टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये कोथिंबीरसुद्धा घालून हे चांगलं वाटप करून घेतलेलं आहे. ते वाटप आपण याच्यामध्ये मसाल्यात घालून चांगलं परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत. आणि त्याच्यामध्ये पाणी घालून थोडीशी उकळी येऊन द्यायची. चवीनुसार मीठ घालायचं. एक उकळी आल्यानंतर याच्यामध्ये आपण जी मसूर शिजवून घेतलेली होती ती घालून घ्यायची आणि पुन्हा एक चांगली उकळी येऊन द्यायची. अशा प्रकारे आपली मसूरची आमटी तयार. ही आमटी आपण पोळी किंवा भाकरी किंवा राईसबरोबर खाऊ शकतो आणि खायलाही खूप छान लागते. माझी रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवनवीन रेसिपी आपल्यापर्यंत पोहोचू शकतील. थँक्यू.